आज आहे आमच्या लाडक्या परीचा बर्थडे, त्यासाठी आहे ना डेकोरेशनचं सामान मी आणलं होतं आणि बघा तेच मुलांनी आहे ना छान असे बलून वगैरे फुलवले होते आणि मस्तपैकी असं आर्क बनवायला घेतलं होता. अगदी इव्हेंटवाल्यांना देखील मागे पाडतील असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. तर इथे आहे ना मी आदल्या दिवशीच इडलीचं पीठ भिजायला टाकलं होतं आणि हे पीठ कसं बनवलं आणि 250 इडलीचं आणि चटणीचं अचूक प्रमाण मी फुल व्हिडिओमध्ये सांगितले, नक्की बघा. त्यानंतर सगळं रेडी झाल्यानंतर बर्थडे गर्ल रेडी झाली होती आणि केक देखील आला होता. तर मग सगळ्यांनी छान तिचं औक्षण केलं होतं. तर इथे ना मम्मीने तिच्या हातामध्ये ना गिफ्ट दिलं होतं आणि मी म्हटलं पडेल म्हणून साईडला ठेवलं, तर ह्याचाच तिला खूप राग आला होता. त्यामुळे बघत ती ना अशी रडत होती की मम्मा तू माझ्या हातातून गिफ्ट का घेतलं. त्यानंतर सगळ्यांनी तिला ओवाळलं आणि बर्थडे गर्ल बरोबर ते ना सगळ्यांनी छान छान असे फोटो व्हिडिओ काढले. आता सगळे गिफ्ट आलेले आहेत ना, तर ती चेक करते की मम्मानी परत घेऊन तर नाही गेली म्हणून. बघा हे बघा किती तिचं लक्ष, म्हणजे मम्मानी नेते का काय म्हणून सगळे चॉकलेट तिने हातामध्ये अशी घेऊन बसली आहे. त्यानंतर मग इडली चटणी बनवली होती, ती सगळ्यांनी आम्ही घेतली खायला आणि चटणी काकूंनी बनवली होती, त्यामुळे खरंच टेस्ट छान झाली होती. तर व्लॉगमध्ये ना फुल व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की चटणीचं प्रमाण किती, डाळ तांदूळ किती प्रमाणात घ्यायचे आहेत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद. आजचा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.